मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूनबाई आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी उर्शाली शिंदे थेट प्रचारात उतरल्यात। त्या नांदेडच्या सुगाव इथं आल्यात। आपण बघतोय आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारासाठी जे महिलांच्या गाठीभेटी करतात, महिलांशी बोलतात। गेल्या काही वेळापासून जे येते या सर्व महिलांशी त्या चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। थेट आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारासाठी जे येते नांदेडमध्ये आलात। आपल्यासोबत डॉक्टर उर्शालीताई शिंदे आहेत। ताई, काय सांगाल? खरं तर तुम्ही मुंबई पुण्यात प्रचार करत होता, विशेषतः मुंबई दिसत होत्या, आज थेट खेड्यात आलात, बालाजी कल्याणकरांचा प्रचार करताय, काय भावना आहेत? असा विषय नाही की मुंबईच करायची, बघा गाव पण मी त्याचबरोबर करत आहे। कारण की आम्ही कसं शिंदे साहेब आपले आहेत ते आजपर्यंत ग्रासरूट लेवल आहे। हे आपली ह्या सगळ्या महिला ह्या आपल्या घरातल्या महिला आहेत। आज त्यांच्यापर्यंत साहेबांनी पोहोचवलेले 1,500 रुपये आज त्यांना किती महत्व आहे ह्या आज सगळ्या बायकांना तुम्ही बघू शकता। किती छानपैकी ते साहेबांचा प्रतिसाद पण देत आहेत। आणि मी सगळीकडे प्रयत्न करत आहे पोचण्याचा, म्हणजे जसा महिलांचा एवढा प्रतिसाद मिळतोय त्यांच्या प्रेमापोटी तर आम्ही तिथपर्यंत पोहोचणार। त्याचबरोबर दादांनी आतापर्यंत बघितलं असेल किती कामं इकडे केलेली आहेत, म्हणून त्यांच्या पाठीशी ह्या एवढ्या महिला उभ्या राहिल्यात म्हणून आम्ही इकडे आलोय। आता काही महिलांशी चर्चा केली तुम्ही, त्यांशी संवाद साधलाय, काय नेमकं चर्चेतून बाहेर आले? तुम्हीच त्यांना विचारायला पाहिजे की त्या बघा किती खुश झाल्यात की त्यांना आजपर्यंत दादांनी जेवढी मदत केली आपल्या शिंदे साहेबांनी आणि ह्या महायुतीच्या सरकारने, त्याच्यामुळे ह्या महिला इतक्या खुश आहेत की गावोगावी इथे दिवाळी चालू आहे। मी आज इथे अजूनपर्यंत फटाक्याचा कारभार चालू आहे आणि तुम्ही बघू शकता घरोघरी सगळे लाइटिंग केलेलं आहे। मी आता आपण पाहतच आहोत ह्याच्यामध्ये। तर माझं म्हणणं आहे की इकडे खूप खुश आहेत आता ह्याच्यामध्ये, इकडचे नांदेड आपल्या लाडकी बहीण योजनेमुळे। आमदार बालाजी कल्याणकर अनेक उमेदवार उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला? आपले दादा बालाजी दादाच येणार हो, काय तुम्ही आता तुम्ही विचारते अनेक कोणीही उभे राहो, पण दादांनी आता जेवढी कामं ह्या आपल्या ह्यांच्या मतदारसंघात केलेली आहेत हे असं कामं कोणी करू शकत आणि इकडची जनताच त्यांची खूप खुश आहे, ह्याच्यातच आपलं मेन महत्व आहे। भाषणात तर असे अनेक जण म्हणले की महायुती सरकार आहे, पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील। आता हे जनतेचं प्रेम आहे आणि लाडक्या बहिणींचं प्रेम आहे। आता तुमचा विश्वास काय म्हणतो? आता सगळं आम्ही जनतेच्या ह्याच्यावर होतो, सगळे लाडकी बहिणींच्या। निश्चितच आपण जर बघितलं तर ह्या होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूनबाई उर्शाली शिंदे, ज्यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधलाय आणि आपल्याशी संवाद साधलाय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सुगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।